सारखे किसके तान धनुष्य बांधव म्हणजे लोकांच्या मनाजोगा झाला म्हणून सगळी आनंद व्यक्त आम्ही शिंदवाडी ग्रामपंचायतीमध्ये माझी उपसरपंच आहे. आमच्या बुथवरती होळी या ठिकाणी अतिशय बहुमत पाडून पंकज दादा कैंशी यांना लीड मिळालेला आहे आणि भरघोसपणाने त्यांचा विषय पण झालेला आहे. आता इथं गुलाल तर उधळला आहे. इथं बोललं उधळले पण आम्हाला आमच्या गावामध्ये मिरवणूक काढायची. पंकज दादा काय या ठिकाणी येणार नाही आमच्यापर्यंत. आज त्यांनी सांगितलं आम्हाला 4-2 दिवसाचा वेळ जर लागला आम्ही नंतर येऊ. पण आमच्या कार्यकर्त्यांनी आता हिशोब आहे त्यांना मंदिरा ठिकाणी गावाच्या ठिकाणी आणि या ठिकाणी मिरवणूक काढण्यात गाव कोण म्हणतोय करोनी लाचच्या टोकाचं गाव आहे आमचं आणि तालुक्यात 1 नंबरचं लीड आहे आमचं टक्केवारीमध्ये. हे टिक मार्क करा तुम्ही. राजूरचा विषय हा राष्ट्रीय राजूरचा विषय नसून जिल्हा परिषदेला 15 गावाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विषय आहे. आणि हे आम्ही गेल्या 1 महिन्यापासून लोकांना सांगत होतो कुठे लोक 100% येणार आणि सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वाद पुढून जनशक्ती आणि जनशक्ती विजय झाला. जनशक्ती झाला नाही जनशक्ती कमी पडली जनशक्ती जास्त वाढली लोकांनी जनशक्ती घेतली जनशक्तीचा विजय झाला. पंकज शेट्टी बरे होते ते फक्त दिसायला तुझ्यामुळे होते सर्वसामान्य लोकांमध्ये पंकज शेट्टी पहिल्या दिवसामध्ये होते. असं 1 दिवस नाही झाला निवडणुकीत त्यांचं वातावरण कमी झालं आणि सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतली. त्यामुळं विजय 100% होणार होता. आम्ही पहिल्या दिवसापासून होतो पंकज शेट्टी विजय होता आणि फक्त एवढं बरेच विजय राहत होता. हा खूप मोठा फरक राहील. 48 4.5 असेल 4,501 हां 4,500 काय सांगाल की सर्वसामान्य जनतेचा आधार शेजारी सेवा करणारा खरा आधार शक्तीचा विजय झालेला आहे. जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आमचा खरं तर आज गगनात आनंद मावत नाहीये. खूप आनंद झालाय आम्हाला. काय घडले अजून आज आमच्या राजुरी गटामध्ये स्मिताताई कंसे आणि शांताराम दादा दाते यांचं पूर्ण पॅनल आलेलं आहे. खूप आनंद झालाय. आमच्या आणि गावातून शांताराम दाते कठोर भागातील अतिशय चांगल्या उमेदवार निवडून आलेला आहे. आम्हाला सर्वाधिक मतांनी तासून नाही तर तासून आलेले काय सांगाल खेळले तुम्ही आज काय आनंद आहे तुम्हाला? आम्ही खूप आनंदात आहे कारण की उमेदवारच आमच्या शांताराम दाते भरघोस मताने निवडून आलेले. त्यांनी आज पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये बाजी मारलेली आणि त्यांच्यावर स्मिताताई निवडून आलेले एकदम छान झालेली आहे. जनमत भरपूर होतं. सगळ्यांना धन्यवाद. सर्व मतदारांचं मनापासून आभार. कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं मनापासून आभार मानते. सर्वांनी मनापासून सर्वांनी साथ दिली. ठासून झालेली लढत आणि तुम्ही जुन्नरला फॉर्म मारायच्या दिवशी बाईट घेतली होती त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलं 4,000 मताच्या मताधिक्याने स्मिताताई निवडून येणार आणि त्या 4,501 मतांनी स्मिताताई निवडून आलेले आहे. ही सर्वसामान्य जनतेने स्मिताताईवर दाखवलेला विश्वास आहे आणि यापुढील काळात नक्कीच स्मिताताई आपल्या कामाने ही समोरच्यांना जागा दाखवून देणार आणि भविष्यात देखील स्मिताताईचाच बेल राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये बोलवायला राहणार. हो 100% तुम्ही बातमी बनवली होती. तुमची बातमी एकदम स्मिताताईचाच विजय झाला जसं बातमी दाखवली तसं तुम्ही. आणि तुम्हाला या ठिकाणी सांगतो पक्ष गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा केल्याचा फायदा आज या ठिकाणी झालाय. आणि कोणी किती काय म्हणतात त्याला आधी माहिती दिली होती किंवा काय म्हणतात त्याला
पण जनतेचा एक्झिट पोल फक्त मनातला असतो, तो कधी कळत नाही, तो फक्त निकालाच्या दिवशी कळतो. एक्झिट पोल सगळ्यांचे राजनीती गटामध्ये फेल फेल ठरले, पण जनतेचा कौल हा आणि जनतेचा पोल हा खरा असतो. आज मात्र स्मिताताईच्या बाजूने आहे. लढत अशी आज आपल्याला तर वाटलं होतं की एकदम चुरशीची लढत होईल, पण तशी चुरशीची वगैरे काय नाही झाली. एक हाती विजय ह्या स्मिताताई पंकज कंस यांचा झालेला आहे. आणि बेल्हार राजुरी जे जिल्हा परिषद गटात पंचायत समितीचे जे दोन्ही उमेदवार होते, आदरणीय राजेंद्रजी पिंगट आणि शांतारामजी दाते, हे दोन्ही पंचायत समिती गटातले उमेदवार आमचे अतिशय भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत. गुन्हेगार केले गंमत मध्ये चल. आणि या महत्वाचा विषय म्हणजे जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा विषय झाला स्मिताताई कंसे यांचा. तसंच आम्ही आज या ठिकाणी मंगरूळ परिसरातील सर्व तरुण मित्रमंडळांचे म्हणजे सगळे मंडळ असतील, खराडे मळाव असेल, 9 नंबर असेल, त्याच्यानंतर आंबेविरे असेल, कोरडेमाळा असेल, नवकिराणा, सगळ्या सर्व मित्रमंडळांचे आम्ही स्वागत करतो. पक्ष म्हणून नाही तर माणूस म्हणून आज या ठिकाणी स्मिताताईला विजय करून दिलाय. धन्यवाद. नमस्ते. नमस्कार साहेब. कशी झाली लढत? बघा आता ते एक नंबर झाली लढत. ठासूरला झाली दोन्ही झाले. हो, आम्हाला पुढारी म्हणतो की 3 टाळकी म्हणजे राजकारण फिरत नाही. 3 टाळकीने गाव हलवलं आम्ही आमच्याकडे 4-5 गाव दुसरे आमच्या एकच घोषणा स्मिताताई कंसे. ठीक आहे.